नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर खरंच तर खूप दिवसानंतर मोठा व्हिडिओ येत आहे. शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करत होते. तर इथे आज UK मध्ये आज आहे शनिवार, तर इथं होळी सेलिब्रेशनसाठी आम्ही निघालेलो आहोत. तर इथं बऱ्यापैकी विकेंडला कुठलाही सण असेल आपला भारतीय सण, तर तो विकेंडला सेलिब्रेट केला जातो. कारण की इथं सुट्ट्या नसतात, आपल्या सणा दिवशी सुट्ट्या नसतात. त्यामुळे सगळ्यांना वेळही असतो, सुट्टीही असते. त्यामुळे विकेंडला शक्यतो आपले फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात. तर आपल्याकडे होळी होऊन आता जवळपास 8-10 दिवस होऊन गेलेले आहेत. पण आमच्या इकडे आता आज फेस्टिवल आहे, आज सेलिब्रेशन आहे, तर त्यासाठी निघालेले आहे. तर दिवसभर फुल मस्ती धमाल असणार आहे. तिथं खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजचं वेदर पण छान आहे, टेम्परेचर छान आहे. हळूहळू आता समरला सुरुवात होत आहे. तर चला तर मग हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. फुल धमाल असणार आहे आणि तिथे अजून कुठल्या कुठल्या गोष्टी असणार आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग. हाय अथांग. अथांग अथांग हाय दादू. आता जिथे होळी सेलिब्रेशन आहे तिथे आलेलो आहोत आम्ही. एक स्कूल आहे आणि त्याचं ग्राउंड आहे. तर खूप मोठी जागा आहे, तर तिथे जाणार आहोत. आता स्टॉल उभे राहायला लागलेले आहेत. इथं आहे तो प्रोग्राम. भरपूर मोठं ग्राउंड आहे, पण हे सेपरेटेड आहे. स्कूलचं ग्राउंड आहे. एकदम ग्रीनरी दिसते. आणि इथं आज आहे होळीचा प्रोग्राम. आता इथं एंट्रीला तिकीट चेक करतील. इथे तिकीट चेक करतील आमचे आणि कलर पण तिथेच देतील. इथं चेक करून तिकीट चेक केलं जातं आणि प्लस कलर पण दिले जाणार आहेत. आता मुलांना फ्रेंच फ्राईज दिलेले आहेत. आता इव्हेंटला सुरुवात होईलच, हळूहळू लोक पण येत आहेत. तोपर्यंत मुलांना थोडंसं स्नॅक दिलं खायला. आणि खूप सुंदर वाईब्स आहेत इथल्या. मस्त असे स्टॉल लागलेले आहेत, ते स्टॉल पण तुम्हाला दाखवते. पण त्यापूर्वी आले आम्ही पण मुलांना स्नॅक दिलं, त्याबरोबरच आम्ही पण चहा घेतलेला आहे. मस्त असा कडक चहा मिळालेला आहे. पार्टी सुरू होती. साहेब आमचे आईस्क्रीमच्या ट्रककडे आलेत. म्हणजे आता समजायला लागलं त्याला आईस्क्रीम. आता लोक आलेले आहेत भरपूर, पण आमच्या कलर घेतलेले आहेत. ती फोटो काढणार, तिथं मागे फोटो स्पॉट केलेला आहे. तिथं फोटो काढायला निघाले, पण फोटो काढण्याआधीच मैत्रिणीने मला कलरमध्ये अगदी रंगवून टाकलेला आहे. तर आता फोटो घेणार आहोत आम्ही मस्त असे. आणि हे फोटो मी व्हिडिओच्या शेवटी ॲड करणार आहे, तर ती पहा शेवटी. हे फोटो राहिले ना आपले. मला नाही वाटत. Burberry cupcakes, Makana, lemonade, and Ampana. Wow, I'm already hungry. The high-priced food serving smoked chole and jeera rice, masala chai. त्यांनी माझ्या डोळ्यात कलर घातलाय. Serving chicken dum biryani, veg dum biryani, gobi 65, veg noodles, samosa, and masala chai. We have Dev Dharmic, the best store here, which is serving food and also colors. The good thing about that is all the money will go to charity, and they also feed homeless people in every Sunday. So please make sure that ब्लूच कलर लावलाय सगळं. दादाच्या अंगावर टाक. दादाच्या अंगावर टाक.
दे. Please, इकडे बघा. groceries, history scores, and millennium. तुमच्या We'll be starting the बघ ना. performances pretty soon. बस म्हणा. दादा इकडे So बघ. please sit tight and enjoy. अथांची खरं तर UK मधली ही पहिली होळी आहे आणि त्याने तो खूप एन्जॉय करतोय. सगळ्यांना कलर लावायला मागे पडतोय आणि त्याला असं वेगळं काहीतरी वाटतंय हे म्हणून सोक्त मेन माझी सगळी गोष्टी खेळायला मिळतात. ह्या कलर वगैरे लहान मुलांसाठी स्पेशली खूप आवडणारी गोष्ट आहे. तो मस्त एन्जॉय करतोय. हळू हळू. Well, there's some noise from the crowd now. So, can all of you say this loudly so that everybody in Northampton can hear this? Holy hai, alright? We're gonna shout. 1, 2, 3. होली है. Was that enough? Was that enough? I don't think so. I don't think so. We can do better. We can do better. 1, 2, 3. Holy hai! Wonderful Northampton. We'll be soon starting. Please stay here or please grab your food and come here. We'll just start in the next 5 minutes. Please be here. Give a big round of applause. Come on. बस जरा 5 मिनिट. डान्स करायचा आहे आपल्याला. अजून काही नाही. आता इथे डान्सचे प्रोग्राम सुरू झालेले आहेत. डान्सचे प्रोग्राम होतील. कलर तर सगळे खेळतातच आहेत सोबत. फूडचा पण एन्जॉय घेतात, आनंद घेतात. आणि आता मी ते उभं राहिलेला आहे. त्याला ॲक्च्युली समजतच नाही आहे ते एकटेच का डान्स करते तिथे समोर स्टेजवरती. इथे आता ॲक्च्युली स्टॉल दाखवते मी तुम्हाला. इथे मस्त असे कोल्ड्रिंक वगैरे आहे, ज्यूस वगैरे आहे आणि बॉटल्स. आणि इथे खाण्याचं आहे बिर्याणी वगैरे, व्हेज बिर्याणी, समोसा वगैरे, चहा खूप छान आहे. इथलं बिर्याणी वगैरे खाल्ली आणि व्हिडिओ नाही घेतला मी. इथे कपकेक, कुकीज वगैरे आहेत. इथे टी शर्ट्स आहेत छान छान होळीचे स्पेशली. आणि 5-5 पाऊंडला होळीचे टी शर्ट्स आहेत. आणि इथं ड्रायफ्रूट्सचे पदार्थ आहेत सगळे. हेल्दी स्टॉल आहे हा आणि हेल्दी स्नॅक्सचा. आणि हे आहे महाराष्ट्रीयन ज्वेलरीचं स्टॉल. इथून मी गळ्यातला सेट घेतला आहे आणि खूप सुंदर आहे. पैठणी, नऊवारी साडी वगैरे सगळं इथं होतं. आणि यांचं शॉप देखील आहे इथे. परदेशात राहणारी प्रत्येक व्यक्ती जेव्हा केव्हा संधी मिळेल त्यावेळी त्या सणाचा, त्या क्षणाचा एकदम मस्त असा आनंद घेत असते. कारण की आपण आपल्या देशातून दूर राहत असतो. तर ही वेगळ्या संस्कृतीच्या देशात आपण आपली संस्कृती, आपले सणवार सेलिब्रेट करतो. ते हे इतक्या मोठ्या आनंदाने, जल्लोषाने, ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि इथं प्रत्येकजण खूप एन्जॉय करत असतो. आणि आम्ही मैत्रिणींनी पण खरंच खूप धमाल केली इथे आजच्या इव्हेंटमध्ये. मुलांनी, प्रत्येक व्यक्तीने खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. फूड असेल, इव्हेंटमध्ये हा डान्स असेल, सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. खूप मस्त अशा ऑर्गनाईज केल्या. खरं सांगायचं तर मला डान्स खूप आवडतो करायला, बट जमत नाही. अशा बऱ्याचशा लेडीज असतील, थोडंसं ऑकवर्ड होतं पब्लिकमध्ये डान्स करताना. आणि यापूर्वी मी कधीच डान्स केला नाही. इंडियात असेल किंवा याआधी पण आम्ही UKत होतो, कधी डान्स केला नाही. थोडंसं ऑकवर्ड फील व्हायचं. पण यावेळी मी ठरवलं होतं जसं येतं आहे, जेवढं येतं आहे तेवढं डान्स करायचा, पण फुल एन्जॉय करायचा, मनसोक्त डान्स करायचा. यावेळी ठरवून आले होते या इव्हेंटचा भरपूर आनंद घ्यायचा, काहीही विचार करायचा नाही.
आता बरेचसे लोक गेलेले आहेत कारण की टाईम होत आलेला आहे, परंतु इतके छान छान सॉन्ग लागत आहेत ना. आता मराठी सॉन्ग लागले एंडिंगला खूप सारे ट्रेंडिंगचे सध्याचे, आणि इथून पाय निघत नाही आहे खरं तर कोणाचाच. किती वेळ झाला, मी 10-15 मिनटं झाली इथे गेटवर येऊन थांबलो आहे, पण असं वाटतं अजून थांबावं. खूप मजा केली, खूप धमाल आली. आजचा प्रोग्राम तर झाला धमाल, मजा आली नुसती. खूप सुंदर प्रोग्राम होता. आणि आता वाजलेले आहेत 4:30 वाजलेले आहेत, 4:30 झालेले आहेत. आणि आहे दिवस मोठा झालेला आहे. अंश, मजा आली का रे तुला? धमाल केली ना एकदम. मुलांनी फार धमाल आली होती. आणि आमच्यासोबत अजून 2 फॅमिली आहेत. चाललो आता आम्ही घरी. आणि एरिया पण खूप सुंदर आहे, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल एकदम. आणि अजून डान्स सुरू आहे, जे व्हॉलंटियर्स आहेत ते अजून डान्स करतायत. ते बराच वेळ चालेल त्यांचं. आणि चला म्हटलं आता जाऊयात. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.